नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. पूर्व वैमनस्य की राजकीय वादातून हिदायत पटेल यांची हत्या. शोकाकुळ वातावरणात हिदायत पटेल यांना दिला गेला निरोप. अकोला महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गर्जना. महापालिका निवडणुकीत भाजपचा अकोल्यात विजयरथ रवाना. भाजप आमदार रणधीर सावरकरांचा विजयाचा निर्धार. आमदार प्रकाश भारसाकडे यांना प्रदेश भाजपने बजावली कारणे दाखवा नोटीस. MIM सोबतची अभद्र आघाडीने अडचणी वाढल्या. रेल्वेने पहिल्यांदाच दिला अनारक्षित तिकिटांवर डिस्काउंट. रेल्वेचे ते ॲप देणार प्रवाशांना दिलासा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने अकोट तालुक्यासह संपूर्ण राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजमा, संजय बोडखे आणि राजीव बोचे हे हत्येमागील मुख्य सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी एकूण 6 आरोपी निष्पन्न केल्याची माहिती दिली आहे. तसा आरोपच हिदायत पटेल यांच्या मुलाने केला होता. हिदायत पटेल यांच्यावर हल्ल्याचा मुख्य मारेकरी म्हणून उबेद पटेल यांचे नाव समोर आले आहे. त्याला हत्येसाठी साथ देणारा त्याचा चुलत भाऊ फाजिल खा पटेल तसेच फारुख खा यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. यासह इतर आरोपींचा समावेश करून एकूण 6 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी हिदायत पटेल यांचा मुलगा भाऊ यांनी केली आहे. मंगळवारी हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत हिदायत पटेल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या निधनाची बातमी समाजातच काँग्रेस कार्यकर्ते, समर्थक तसेच नागरिकांनी रुग्णालय व परिसरात मोठी गर्दी केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची भावना पसरली असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे. दरम्यान हिदायत पटेल यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळ गाव मोहाळा येथे शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या घटनेने अकोट तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. साहब, हमने कल ही जो है रात में 9:30 बजे कंप्लेंट कर दी थी. पटेल साहब के खुद के वर्डिक है कि ये जिसने मारा वो कल्प्रिट है, वो उसका कोई हाथ नहीं है इसके अंदर. इसके पीछे दूसरे लोग हैं, वो मास्टरमाइंड है. 5 लोगों के उन्होंने नाम दिए. पहला नाम बोले बदरुज्जमा का, दूसरा बोले राजू बोचे का, तीसरा बोले संजय बोड़खे का, चौथा बोले फाजिल खां आसिफ खां का और 5वां बोले फारूक खां आसिफ खां का. बोले ये लोगों ने उसको करने लगा. ये पटेल के वर्डिक है, लेकिन अभी तक के भी कोई भी एक्शन उन पर हुआ नहीं, किसकी भी अटक हुई नहीं. पुलिस को दिया ये बयान पूरा कंप्लेंट दिया हुआ है. FIR सब पटेल के खुद के शब्द है, पटेल साहब के. मांगनी साहब सिर्फ इतनी है कि अगर वो अटक नहीं करते हो 5 आरोपी को, तो यहाँ से पटेल साहब की बॉडी सीधा पुलिस स्टेशन में जाएंगी. आज कांग्रेस पार्टी के बड़े कद्दावर नेता, मेरी कौम के रहनुमा, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष हिदायत पटेल साहब हमारे बीच में नहीं रहे. मैं आपके चैनल के माध्यम से माननीय मुख्यमंत्री से गुहार लगाता हूं कि इतने बड़े शख्स को दिन दहाड़े मारे जा सकता है, तो आम आदमी की क्या हालत है इस महाराष्ट्र के अंदर. कानून व्यवस्था पूरी चरमरा गई. हमारे कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल साहब यहाँ मैयत में डायरेक्ट पहुँच रहे हैं और कांग्रेस की भूमिका हम वहाँ रखेंगे. हमको आगे क्या करना है और क्या नहीं करना है. येत्या 15 तारखेला अकोल्यावर भगवा फडकवा. धनुष्यबाण महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेबांची आन बान शान आहे.
लाडक्या बहिणी भाऊ ज्या उमेदवारांच्या मागे आहेत त्यांचा नंबर पहिला असेल असा विश्वास शिवसेना शिंदे पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दुपारी जुन्या शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात झालेल्या विशाल सभेत बोलताना व्यक्त केला. राजराजेश्वराला वंदन करून एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती पाहून सभेला जनसागर उसळला आहे असे सांगितले. जे लोक तुम्हाला पाणी वेळेवर देऊ शकत नाही त्यांना या निवडणुकीत पाणी पाजून महापालिकेवर भगवा फडकवा असे आवाहन केले. भुयारी गटार योजनेसाठी पैसे दिले आहे. सुपर स्पेशालिटीमध्ये पदभरती केल्याशिवाय राहणार नाही. तसेच हद्दवाढ भागातील सोयी सुविधासाठी नगरविकास विभागातून पैसा देऊ असे आश्वासन दिले. उबाठावर टीका करताना शिंदे म्हणाले, जे बाळासाहेबांचे वारसदार समजतात त्यांचा जीव सोन्याची अंडी देणाऱ्या मुंबईमध्ये अडकला आहे. बाहेरचे त्यांना दिसत नाही, पण आम्ही बाळासाहेबांचा विचार घराघरात नेला. हे पाहून बाळासाहेब देखील सुखावले असते असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिवसेनेच्या वचननाम्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री संजय राठोड, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, श्रीकांत देशपांडे, नारायण गव्हाणकर, जिल्हा प्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर, योगेश अग्रवाल यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोल्याचं भविष्य माझ्या लाडक्या बहिणींच्या हातात आहे. अकोल्याचं भविष्य तुमच्या हातात आहे. अकोल्याचं भविष्य माझ्या लाडक्या भावांच्या हातात आहे, ज्येष्ठांच्या हातात आहे. 15 तारखेला तुम्ही बरोबर विचारपूर्वक निर्णय घ्या आणि या अकोल्याचा फैसला तुम्हाला करायचा आहे. विकासाचा फैसला करायचा आहे. तुमच्या मुलाबाळांच्या विकासाचा फैसला करायचा आहे. तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य बघायचं आहे. आणि म्हणून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताने विजयी करायचे आहे. करणार ना? सगळे आपले लोक निवडून येणार. मला हात वर करून सांगा, सगळ्यांनी शब्द द्या की एवढी सगळी ताकद एकत्र आली तर विरोधकांचा डब्बा गुलदस्त्याशिवाय राहणार नाही. हे आपल्याला करून दाखवायचं आहे. आणि म्हणून आज निर्धार करा, विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा निर्धार करा. अकोल्यावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करा. अकोल्यावर विकासाचा भगवा फडकवण्याचा आणि संकल्प करा. या ठिकाणी 15 तारखेला विजयाचा गुलाल, 16 तारखेला विजयाचा गुलाल आणि फटाके फोडायचा आनंदोत्सव साजरा करण्याचा संकल्प करा. एवढीच विनंती आपल्याला करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. विकास हाच केंद्रबिंदू मानून भाजपने आपला विजय रथ मैदानात उतरवला असून आमदार रणधीर सावरकर यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. अकोल्यात भारतीय जनता पक्ष कार्यालयासमोरून आज विजय रथाला मोठ्या उत्साहात हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यावेळी बोलताना आमदार रणधीर सावरकर म्हणाले की भाजप कोणावरही वैयक्तिक टीका न करता सकारात्मक आणि विकासात्मक कामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहे. अकोलेकरांच्या भावना, त्यांचा स्वाभिमान आणि शहराचा कायापालट करण्याची हमी भाजपने दिली आहे. गेल्या 8 वर्षात आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, माजी मंत्री संजय धोत्रे आणि खासदार अनुप धोत्रे यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे आता व्हिडिओ व्हॅनद्वारे प्रत्येक प्रभागात पोहोचवली जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंत मसने होते. अकोल्यात भाजप महिला आघाडीने प्रचाराचा धडाका लावला असून सुवासिनीताई धोत्रे त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांकडे शहराच्या विकासासाठी कोणतेही व्हिजन नसून ते केवळ गप्पा मारत असल्याचा टोला त्यांनी लगावला. जनता आणि कार्यकर्ते हीच भाजपची ताकद असून अकोल्याचे मतदार विकासाच्या बाजूने कौल देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या जनसंपर्क मोहिमेत अर्चनाताई शर्मा, मंजुषाताई सावरकर, चंदाताई ठाकूर, स्मिता कायंदे, सोनल ठक्कर यांच्यासह महिला आघाडीच्या अनेक रणरागिणी जोमाने सहभागी झाल्या होत्या. घराघरात जाऊन भाजपची विकास कामे पोहोचणाऱ्यावर या मोहिमेत भर दिला जात आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अकोट येथील भाजप व MIMच्या युतीने राज्यातील वातावरण ताईट झाले असून याचा कोणाला फटका बसतो हे पाहण्यासारखे असेल. दरम्यान या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात नेत्यांना खडसावले आहे. तर अकोटचे आमदार प्रकाश भासाकडे यांना याविषयी भाजप प्रदेशाध्यक्षांनी कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
अकोट येथे MIM बरोबर आणि अंबरनाथ नगर परिषदांमध्ये काँग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या विचित्र समीकरणांवर आता खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. काँग्रेस आणि MIM सोबत कोणतीही युती चालणार नाही, अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे. ही युती तोडावी लागेल. ही युती करणाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. महापालिका निवडणुकीवर या निर्णयाने चांगलाच परिणाम झाला आहे. राज्यात आगामी नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी केलेल्या स्थानिक आघाड्यांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अकोटमध्ये MIM सोबत भाजपने संसार थाटल्याने विरोधकांनी भाजपला लक्ष केले आहे. मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली असून संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला आहे. भाजपच्या या स्थानिक प्रयोगामुळे विरोधकांना यातलेच कोलीत मिळाले आहे. भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते, हे यातून सिद्ध झाले आहे, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या कडक पवित्र्यामुळे आता अकोट आणि अंबरनाथमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अकोटमध्ये भाजपने MIM सोबत युती झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज झाले आहेत. ते म्हणाले, स्थानिक पातळीवर काँग्रेस किंवा MIM सोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही. ही युती तत्वशून्य आहे आणि ती होऊच शकत नाही. ज्याने कोणीही ती युती घडवून आणली असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. या संदर्भात आम्ही आदेश दिले आहेत. अकोट नगर परिषदेत सत्तेचा आकडा गाठण्यासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला आहे. या आघाडीचे स्वरूप पाहून राजकीय विश्लेषकही चक्रावून गेले आहेत. या मंचामध्ये भारतीय जनता पक्ष, MIM, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, प्रहार जनशक्ती बच्चू कडू पक्ष एकत्र आले आहेत. या सर्व पक्षांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे या नव्या गटाची अधिकृत नोंदणीही केली आहे. अकोट नगरपालिकेतील सत्ता स्थापनेनिमित्त भाजप आणि MIM यांच्यात झालेल्या अनपेक्षित हातमिळवणीमुळे अकोट स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राजकारणाची नवी व्याख्या अशी स्वतःची ओळख असणाऱ्या भाजपने सत्तेसाठी आपल्या राजकीय तत्वांनाच तिलांजली दिली का, असा सवाल या घडामोडींवर उपस्थित झाला आहे. अकोट महानगरपालिकेच्या 35 सदस्यीय सभागृहात सध्या 33 जागांची निवडणूक झाली असून भाजपला केवळ 11 जागांवर समाधान मानावे लागले आहे. बहुमत नसतानाही भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या. मात्र सत्तेचा डोलारा भक्कम करण्यासाठी भाजपने अकोट विकास मंच या नव्या आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे भाजपनंतर सर्वाधिक 5 नगरसेवक असलेल्या MIMचा थेट समावेश. त्यामुळे भाजप MIM आघाडीमुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या अकोट विकास मंचात भाजपसोबत ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष तसेच MIMचे हे सर्व पक्ष एकत्र आले आहेत. या आघाडीची अधिकृत नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून सध्या 33 पेक्षा 25 नगरसेवक भाजपच्या नेतृत्वाखाली एकत्र आले असून नगराध्यक्षा माया धुळे या 26 सदस्य ठरतात. उर्वरित काँग्रेसचे 6 आणि वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक विरोधी बाकावर बसणार आहेत. दरम्यान या आघाडीतील सर्वच पक्षांच्या नगरसेवकांवर भाजपचा थेट व्हीप लागू करण्यात आला आहे. भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर हे गटनेते असतील आणि आघाडीतील सर्व नगरसेवकांना भाजपचा व्हीप पाळावा लागणार आहे. 13 जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रित मतदान करणार आहे. या घडामोडींमुळे अकोट नगरपालिकेतील सत्तेची सूत्रे पूर्णतः भाजपच्या हातात राहणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी विचारधारात्मक विरोधाभासावरून भाजपवर टीकेची झोड उठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अकोला महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक 15 मधून ज्या नावांवर विश्वास दर्शवला आहे त्यामध्ये अकोल्याचे माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्यासोबतच मनीषा भन्साली, शारदा खेडकर आणि बाळ टाले यांनाही भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. हरीश आलिमचंदानी यांची ओळख एक सुसंस्कृत साधे जीवन जगणारे आणि संघटनेला प्राधान्य देणारे नेते म्हणून राहिली आहे. त्यांचा नेहमीच पक्षशिस्त आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेवर विश्वास असतो. याच कारणामुळे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये त्यांच्याबद्दलचा विश्वास कायम आहे. स्वच्छ प्रतिमा, साधी राहणी आणि विकासोन्मुख विचार या गुणांमुळे हरीशभाईंना मातृशक्तीचा मोठा आणि उत्साहपूर्ण पाठिंबा मिळत आहे.
महिलांमध्ये त्यांची संवेदनशीलता, सुरक्षा आणि सामाजिक प्रश्नांबाबतची तळमळ यामुळे सखोल विश्वासाचे वातावरण दिसत आहे. विश्वास आणि स्वच्छ प्रतिमा हीच त्यांची खरी ओळख बनली आहे. नगरसेवक आणि नगराध्यक्ष असताना त्यांनी केलेली विकास कामे आजही शहराची ओळख आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सामाजिक सुविधा आणि जनसामान्याच्या समस्यावरील त्यांची तत्परता यामुळे ते अकोलेकरांचे नेते बनले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यांची चर्चा आज केवळ प्रभाग 15 पुरती मर्यादित नसून संपूर्ण अकोला शहरात त्यांच्या नावाचा दबदबा आणि विश्वास पाहायला मिळत आहे. यामुळेच या निवडणुकीत हरीश आलिमचंदानी यांच्या लोकप्रियतेचा थेट फायदा भाजपच्या इतर उमेदवारांनाही मिळताना दिसत आहे. राजकीय जाणकारांच्या मते त्यांच्या सकारात्मक प्रतिमेमुळे भाजपच्या किमान 7 अन्य उमेदवारांना निर्णायक आघाडी मिळण्याची दाट शक्यता आहे. हरीशभाईंची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची स्वच्छ प्रतिमा, प्रगत विचार आणि साधी जीवनशैली. सत्तेच्या डामडोलापासून दूर राहून ते जमिनीशी जोडलेले नेते म्हणून ओळखले जातात. हीच साधेपणा आणि प्रामाणिकता अकोल्याच्या नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण करते. आज अकोल्यात हे स्पष्ट मत समोर येत आहे की हरीश आलिमचंदानी यांच्यासह पॅनलमधील सर्वांचा विजय निश्चित मानला जात आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत 2025 ते 26 या अनुषंगाने अकोला महानगरपालिका क्षेत्रात मतदान जनजागृती करण्यासाठी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुनील लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. पाहूया एक विशेष वृत्तांत. आज दिनांक 7 जानेवारी रोजी अकोला महानगरपालिका प्रशासनाद्वारा मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये जनजागृती परवाहन, पथनाट्य वाहन, 8 चित्ररथ व कचरा संकलन घंटागाडी, मोटारसायकल इत्यादींसह विविध जनजागृतीपर फलक रॅलीमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. सदर रॅलीची सुरुवात अकोला महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय येथे मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुनील लहाने आणि महाव्यवस्थापक प्रशासक डॉक्टर संजय गरकल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. तसेच सदर रॅली ओपन थिएटर मार्गे फतेह चौक, संतोषी माता मंदिर चौक, रामदासपेठ पोलीस स्टेशन मार्गे, रेल्वे स्टेशन रोड, गड्डम प्लॉट, सातव चौक, गणेश स्वीट मार्ट, जठारपेठ चौक, होली क्रॉस शाळेसमोरून, रतनलाल प्लॉट, सिव्हिल लाईन चौक मार्गे, मोठे पोस्ट ऑफिस ते नवीन बस स्थानकासमोरून महानगरपालिका मुख्य कार्यालय येथे सामूहिकरित्या मतदान शपथ घेऊन सदर रॅलीचे समारोप करण्यात आले. यावेळी मनपा शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी मतदान जनजागृती हरिश्चंद्र इटकर, श्याम बगेरे, प्रवीण मिश्रा, जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा, संजय खराटे, मोहम्मद अनवार हुसेन, शेख नईम, शेख हासिम, अखिल अहमद, शेख शहजाद, इरफान नुरहमान, ईश्वर नानोटे, शेख साकिब, नावेद अहमद खान, गोकुल हरणे, जहूर अहमद, नूर अहमद, श्रीधर भिरड, अनिल महाजन, आकाश बागडे, किशोर गुंजर, वंदना महाजन, सुशीला सोनोने, हेमंत उपरीकर, संगीता गुजर, अब्दुल शफीक, अब्दुल रफीक, यशवंत दुधांडे, अथर्व खराटे, विश्वनाथ सुतवणे यांचेसह मनपा अतिक्रमण विभाग, स्वच्छता विभाग, मोटर वाहन विभाग, शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. राजकारण असो वा समाजकारण, जनसेवेचा वसा घेतलेले नेतृत्वच जनतेच्या गळ्यातील ताईत बनते. नगरसेवक नसताना प्रभाग 11 मध्ये सागर भारुका यांनी अनेक विकास कामे केली. आता ते प्रभाग 12D मध्ये उभे असून त्यांच्या या विकास कामाचा धडका या प्रभागात देखील कायम राहील असा विश्वास स्थानिक नागरिकांना आहे. प्रभाग 11 मध्ये सागर भारुका यांनी आपल्या अष्टपैलू कार्यातून विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. आरोग्य शिबिरांपासून ते क्रीडा स्पर्धांपर्यंत आणि धार्मिक उत्सवापासून ते कोरोना काळात 600 ते 800 लोकांना किराणा किटच्या मदतीपर्यंत भारुका यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही विशेष बातमी. अकोल्यातील प्रभाग 11 मध्ये गेल्या काही वर्षात विकासाची आणि समाजसेवेची मोठी गंगा वाहताना दिसत आहे. सागर भारुका यांच्या माध्यमातून प्रभागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल 32 ते 35 सबमर्सिबल पंप बसवण्यात आले आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केवळ विकास कामेच नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्यातही भारुका सदैव अग्रेसर राहिले आहेत. दरवर्षी रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करून शेकडो गरजू रुग्णांना मदत केली जाते. प्रभागात दरवर्षी भजन, जम्मा जागरण आणि श्रावण महिन्यातील उपक्रमांची मोठी परंपरा त्यांनी जपली आहे. विशेषतः श्रावण सोमवारी कावडधारकांसाठी नाश्ता आणि कॉलेज परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय करून त्यांनी सेवेचा आदर्श ठेवला आहे. सागर भारुका हे कोरोना संकट काळातही मागे राहिले नाही.
कोरोना काळात 600 ते 800 परिवाराला किराणा किटचे वाटप करत सागर भारुका यांनी विक्रम केला होता. सॅनिटायझेशन असो वा गरजूंना रेशन किट वाटप, त्यांनी प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला आधार दिला. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी आपली मोहोर उमटवली असून दरवर्षी भव्य क्रिकेट टुर्नामेंट आयोजन करून त्यांनी स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहेत. तसेच गणेश उत्सवात गणेश मूर्ती सजावट स्पर्धा घेऊन त्यांनी संस्कृती आणि कलेला प्रोत्साहन दिले आहे. नगरसेवक नसताना प्रभाग 11 मध्ये सागर भारुका यांनी कामाची गती वाढवली. पण आता सागर भारुका हे प्रभाग 12D मध्ये लढत असून प्रभाग 11 प्रमाणे ते 12 प्रभागात देखील जनसेवक म्हणून उदयाला येतील असा विश्वास स्थानिकांना आहे. या सर्व कामात सागर भारुका यांना मदत केली ती किरण ठाकूर, रणजित ठाकूर, सोनू शर्मा, विनोद गायकवाड, सुनील शुक्ला, शुभम तिवारी, देवा शर्मा, आकाश ठाकूर, दिलीप अग्रवाल, पारस खंडेलवाल, राजू शर्मा, संजय शाह, दीपक खत्री, मन्नू अग्रवाल, महेंद्र ठाकूर, पवन जोशी, गोलू खोलिया, कृष्णा तिवारी, आकाश गावंडे, पंकज डाभाडे, श्याम शाहू, देवेंद्र वखारिया, शेरू मिश्रा, संतोष उटाले, नारायण तायडे, आकाश मिश्रा, योगेश भानुशाली, विकास तिवारी, आयुष श्रीवाल, लोकेश राऊत, संदीप ठाकूर, भरत केजरीवाल, अंकुश ठाकूर, कैलास तिवारी, पप्पू अण्णा, सुभाष चौधरी, जिग्नेश मेहता, दीपक पाटील, दुर्गा श्रीवास्तव, राजकमल ठाकूर आदींनी काम केले. प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पक्षाचे सागर शेगोकार, प्रशांत जोशी, नीतू जगताप आणि शशिकला काडे यांच्या पॅनलला वाढता पाठिंबा मिळत आहे. हा प्रभाग खूप मोठा असल्याने प्रत्येक मतदान संपर्क साधला जात आहे. बुधवारी सकाळपासून सिद्धिविनायक मंदिरपर्यंत संपर्क साधण्यात आला. या प्रभागाचा विस्तार मोठा आहे आणि आता राहिलेल्या 7-8 दिवसात मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ होत आहे. अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांच्या माध्यमातून तसेच भारतीय जनता पक्षाच्या हाती महापालिकेची सत्ता असताना विकासाची प्रचंड कामे आमची जमेची बाजू आहे असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. जठारपेठ, ज्योतिनगर, सिद्धिविनायक मंदिर आणि लगतच्या भागातील मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे संकल्पपत्र मतदारांपर्यंत नेले जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता असल्याने महापालिकेत भाजपची सत्ता पुन्हा येण्याची प्रत्येक उमेदवार महत्त्वाची असल्याची भावना मतदारांच्या बोलण्यातून जाणवते. मतदारांचा विश्वास प्राप्त करण्यात सागर शेगोकार, प्रशांत जोशी, नीतू जगताप, शशिकला काडे यशस्वी ठरत आहेत असे चित्र प्रभाग क्रमांक 3 मध्ये दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची भाजपची युती असल्यामुळे त्याचा फायदा देखील होणार याबाबत दुमत नाही. भाजपच्या माजी नगरसेविका गीतांजली शेगोकार, माजी नगरसेविका अपूर्वा कुलकर्णी, प्रवीण भिवगडे, आशिष अडसड, उमेश श्रीवास्तव, शिवशंकर झांबरे, पवन भैयावार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात व्यापारी उद्योजकांचे मोठे महत्त्वाचे नाव असते असे मत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी व्यक्त केले. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने मुख्य प्रायोजक मार्वल ट्रिनिटी रिअल एस्टेट LLP, सहप्रायोजक विठ्ठल ऑइलच्या सहकार्याने गौरक्षण मैदानात भरलेल्या विटेक्स प्रदर्शनीची सोमवारी सायंकाळी सांगता झाली. विटेक्स प्रदर्शनीला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. चेंबरचे अध्यक्ष व प्रदर्शनीचे संयोजक निकेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेत झालेल्या समारोपीय सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त सुनील लहाने, कॅमिट नागपूरचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल, MID नागपूरचे सचिव विजय शर्मा, नागपूरचे कॅप विदर्भचे अध्यक्ष विनोद कलनी, रिअल एस्टेट LLPचे संचालक सुनील इनानी, कालुराम फूड्सचे संचालक शिवप्रकाश रोहाटिया, चेंबर्सचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल, चेंबरचे सचिव नीरव वोरा, वरिष्ठ उपाध्यक्ष सिद्धार्थ रोहाटिया, कनिष्ठ उपाध्यक्ष निखिल अग्रवाल, कोषाध्यक्ष किशोर भाचुका, सहसचिव किरीट मंत्री, सहसंयोजक राहुल मित्तल आदी मान्यवर उपस्थित होते. निकेश गुप्ता यांनी हा उपक्रम सर्व टीमचा असून टीमच्या माध्यमातून असे भव्य आयोजन होत असल्याचे सांगितले. मार्वल ट्रिनिटीचे संचालक सुनील इन्नानी म्हणाले, विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे विटेक्स प्रदर्शनी. 4 दिवसात 1.5 लाख प्रेक्षकांनी प्रदर्शनीला भेट देत प्रदर्शनीचा लाभ घेतल्याचे सांगितले. नागपूरचे रोकडे यांनी विदर्भ ॲडव्हान्टेजमध्ये उद्योजकांची सहभाग घेण्याचे आवाहन केले.
तर कॅट टीम विदर्भ अध्यक्ष विनोद कलंत्री यांनीही विदर्भासाठी विटेक्स ही मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले. मान्यवरांच्या हस्ते विटेक्स 2026 आयोजन समितीचे समस्त पदाधिकारी व प्रदर्शनीला सहकार्य करणाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संचालन व आभार प्रदर्शन विदर्भ चेंबरचे सचिव नीरव ओरा यांनी केले. विटेक्स अकोला जिल्ह्याची शान आहे. येथे जवळजवळ 190 स्टॉल लावले आहे, जे मला आता व्हिजिट करायला माझा राहिलेला आहे. आणि 4 दिवसात 1.5 लाख लोकांनी येऊन इथे भेट दिलेली आहे. खूप मोठे स्तरावरच्या इथे बिझनेस झालेला आहे. तो एक जिल्ह्यासाठी याच्यापेक्षा चांगला होऊ शकत नाही की स्वतः उद्योगपती येऊन असे एक्सपो करतात. याच्यामुळे आपले जो प्रशासन आहे त्याची खूप मदत होत आहे, कारण आम्हाला तो आपल्या जिल्ह्याचे नाम पुढे राज्य आणि देशस्तरावर पुढे करायचे आहे. आणि याच्यात आपले उद्योगपती जो आहात त्यांनी एवढे मोठे स्तरावरच्या त्यांनी स्वतः एफर्ट्स घेऊन ये कार्यक्रम केला आहे. तो याच्यापेक्षा चांगला एक जिल्हाधिकारीसाठी होऊ शकत नाही. विदर्भ चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री द्वारा ये जो विटेक 2026 का आयोजन किया गया है, इसमें करीब करीब 190 स्टॉल्स थे और 190 स्टॉल्स में से 80% स्टॉल्स हमारे अकोला जिले के लोगों के थे. उनके उत्पादों के यहाँ पे मार्केटिंग मिला, उनको व्यापार मिला और ऐसी कुछ चीज़ें थी जो उत्पादक थे यहाँ पर जो लोगों तक नहीं पहुँच पाए थे अभी तक. तो उनको एक नया मार्केट, लोगों को, हमारे जो इंडस्ट्रियलिस्ट लोग थे, जो व्यापारी थे, उनको एक नया मार्केट इनको उपलब्ध हुआ अकोला में और एक नया बिजनेस प्लेटफॉर्म उनको यहाँ से उपलब्ध हुआ, जिससे उनका व्यापार में प्रगति हुई. काफ़ी यहाँ पर जितने स्टॉल होल्डर्स हैं, जब उनके हमने रिव्यू आज लिए यहाँ पर, सभी को करीब करीब जितना उनका अपेक्षा था उससे 10 पर ज़्यादा बिजनेस यहाँ पर मिला है. और 4 दिनों में 1.5 लाख से अधिक लोगों ने इस एग्जीबिशन को विजिट दे करके इस व्यापार प्रदर्शन को सफल बनाया है. हा जो एक्सपो आम्ही 2024 मध्ये घेतला होता, तेव्हा जे एक संकल्पना निर्माण झाली होती की आपण व्यापारी उद्योजकांची एवढी मोठी संस्था असल्याने हे आपली एक नैतिक जबाबदारी आहे की कुठं ना कुठं आपण एवढ्या सर्व व्यापाऱ्यांना एका जागेवर येऊन त्यांना एक मंच प्रदान केलं पाहिजे, जे त्यांचं संसाधन त्यांच्याजवळ नाही आहे, ज्याच्याने आर्थिक असावं किंवा काही त्यांना माहीत नाही आहे की कसं पुढे जायचं. त्यांना हे आपण एक त्यांना हँड होल्डिंग देऊ की इथं येऊन त्यांना 1.5 लाख 2 लाख जेवढे काही इथं विजिटर्स आले त्यांच्यासमोर डायरेक्ट त्यांना आपलं प्रोडक्ट किंवा सर्विसेस प्रमोट करता येईल. इस प्रकार के जो एक्सपो होते हैं उसमें बहुत सारी बातें, मतलब व्यापारियों के लिए और कस्टमरों के लिए, जैसा B2C, इसका मतलब क्या है, बिजनेस टू कस्टमर. तो एक प्लेटफॉर्म के अंदर आपको बहुत सारी चीज़ें एक साथ में देखने में कहीं वैरायटियाँ मिलती है, जिसको आप मतलब उसमें यूज़ लाते हैं. और बिजनेस जो करते हैं, जो बिजनेसमैन हैं, उनको एक इतना बड़ा प्लेटफॉर्म मिल रहा है कि एक साथ में यहाँ 1.5 से 2 लाख लोगों ने विजिट किया है. आप अपने व्यापार को 1.5-2 लाख लोगों तक के ले जाने के लिए काफ़ी कठिनाइयों का सामना करना पड़ता है. और ये विटेक्स के अंदर आपको एक साथ में 4 दिन के अंदर अपने प्रोडक्ट कस्टमरों तक रखने का बहुत बड़ा मौका मिल गया. हा, एकाच छताखाली इतक्या मोठ्या वस्तू आणि इतक्या वस्तू बघण्याची ही एकमेव संधी विटेक्सने आपल्याला प्राप्त करून दिली. आणि या विटेक्सला जवळपास अकोल्याचे 1,50,000 लोकांनी भेट दिली आहे आणि त्याचा अनुभव घेतला आहे. माझ्या मते अकोलेकरांना याचा फार मोठा फायदा झालेला आहे. आणि बिल्डरबद्दल बोलायचं झालं तर मी बिल्डर आहे. पुष्कळशा लोकांना घरं घ्यायची असतात, पण मग कोणाकडनं घ्यायची, कशी घ्यायची, त्याची विश्वासनीयतेचा प्रश्नचिन्ह असतो, संभ्रम असतो. पण या विटेक्सच्या माध्यमातून एकाच छताखाली भरपूरशे बिल्डरचे बांधकाम जे प्रोजेक्ट्स आहेत हे लोकांना बघायला मिळाले, पाहायला मिळाले, त्याचा अनुभव करता आला. चैम्बर ऑफ कॉमर्स से मैं 1971 से जुड़ा हूँ, फेडरेशन में भी रहा, फिक्की में भी रहा. विटेक्स बहुत महत्वपूर्ण है हमारे पश्चिम विदर्भ के औद्योगिक विकास के दृष्टि से, व्यापार के विकास के दृष्टि से. कहीं ना कहीं हम थोड़ा पिछड़ रहे थे और मुख्य धारा से थोड़ा सा अलग हो गए थे इंटीरियर में होने से. परंतु इस प्रकार के आयोजन जो है, हमारे यहाँ के प्रोडक्ट्स, हमारे यहाँ के एंटरप्रेन्योर्स, हमारे यहाँ के उद्योगपति, हमारे यहाँ के बिजनेसमैन, इनको एक नया मौका, प्लेटफॉर्म देते हैं जिससे वो अपने प्रोडक्ट का प्रसार कर सके, उसका विस्तार कर सके. और या प्रदर्शनामध्ये मी मागच्या 4 दिवसापासून जे बघत आहे, लाखो लोकांनी भेट दिली आहेत आणि प्रदर्शनीमध्ये ज्या बी स्टॉल धारकांनी, उद्योजकांनी स्टॉल लावले आहेत त्यांना प्रचंड असा प्रतिसाद भेटलेला आहे. आणि इथली सर्व आपण पाहिलेली आहे स्टॉलची मांडणी, त्यांची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई आणि सर्व मॅनेजमेंट आमच्या पूर्ण नागपूरच्या जवळपास 40 लोकांच्या टीमने इथं पूर्ण साकार केलेला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात समृद्ध वनसंपदेत भर टाकणारी घटना समोर आली आहे. वन्यजीव विभागाने अन्न साखळीतील प्रमुख घटक असलेला वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात सोडला. हा वाघ अवघ्या 6 महिन्यांचा असतानाच त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या वाघासह त्याच्या बहिणीला पेंच व्याघ्र प्रकल्पात देखरेखीखाली ठेवले होते. गेल्या 3 वर्षात या वाघाने शिकार करणे तसेच जगण्यासाठी आवश्यक असलेले सर्व कौशल्य पेंच व्याघ्र प्रकल्पात प्राप्त केली. PKT 7 CP1 या वाघाला ज्ञानगंगा अभयारण्य मध्ये 5 हेक्टर क्षेत्रात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्याच्या हालचालीवर ट्रॅप कॅमेरे तसेच CCTV कॅमेऱ्याची नजर ठेवण्यात आली आहे. या कार्यवाही वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी नागुलवार, सहाय्यक वनसंरक्षण चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे व प्रकाश सावळे, संजय राठोड, श्रीकृष्ण बोबडे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली. बुलढाणा खामगाव रस्त्यालगत असलेल्या बोथा घाटात वाघोबाची डरकाळी ऐकायला मिळाल्यास नवल वाटायला नको. पांढरकवडा अभयारण्यात जन्माला आलेल्या तथा नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्पातील PKT 7 CP1 नावाच्या 3 वर्ष वयाच्या नरवाघाला ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रात मुक्त संचार करता येणार आहे. नमस्कार, मी प्रकाश सावळे, RFO बुलढाणा, अकोला वन्यजीव विभाग अकोला. आपल्या ज्ञानगंगा अभयारण्यात पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथून आणलेला PKT 7 CP1 नर हा अंदाजे 3 ते 3.25 वर्ष वयाचा नर वाघ सोडण्यात आलेला आहे. तर सदर वाघ सध्या तात्पुरत्या स्वरूपात सॉफ्ट इन्क्लोजरमध्ये त्याला ठेवण्यात आलेलं आहे. सदर वाघ आपल्या ज्ञानगंगा अभयारण्याचे भवितव्य असून यापूर्वीसुद्धा अभयारण्यामध्ये 2020च्या कालावधीत 9 महिने टायगर राहिलेला आहे. त्यामुळे वाघासाठी ज्ञानगंगा अभयारण्य हे अतिशय पोषक आहे. अभयारण्य क्षेत्रात वाघ आल्यामुळे सभोवताली असलेल्या नागरिकांना भिण्याचे काही कारण नाही. अभयारण्य क्षेत्रात पुरेशी मुबलक खाद्य त्याला उपलब्ध आहे. अभयारण्य क्षेत्रातून एक महामार्ग जात असून वाहनधारकांना एक आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या वाहनाचा वेग हा अभयारण्य क्षेत्रात निश्चित केलेल्या मर्यादितच चालवण्यात यावा. तसेच हॉर्न वाजवणे किंवा रस्त्याच्या कडेला थांबणे हे प्रकार शक्य तेवढ्या प्रमाणात कमी करावे. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधी कॅम्प परिसरात प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीत प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर आणि भाजप महानगराध्यक्ष जयंतराव मसने यांच्या हस्ते पार पडले. प्रचार कार्यालयात उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार अनुप धोत्रे यांनी पंतप्रधान मोदींच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली. केंद्र सरकारच्या माध्यमातून अकोल्यात रस्ते, रेल्वे आणि अमृत योजनेचा विकास झाला असून हे काम पुढे नेण्यासाठी भाजपला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. आमदार रणधीर सावरकर यांनी राज्य सरकारच्या डबल इंजिन ताकदीचा उल्लेख करत अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच सक्षम असल्याचे सांगितले. राजकारण ही माझ्यासाठी सत्ता नसून सेवा आहे असे सांगत डॉक्टर मुस्कान आशिष पंजवाणी यांनी प्रभाग 16 साठी आपला जाहीरनामा मांडला. दर्जेदार रस्ते, शुद्ध पाणी, महिला सुरक्षा, कौशल्य प्रशिक्षण आणि तरुणांसाठी डिजिटल लायब्ररी यासारख्या सुविधा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या सोहळ्याला हरीश आलिमचंदानी, विनोद मनवानी, रमेश जग्यासी, कन्हैयालाल रंगवाणी, नानकराम राजपाल, हरिलाल कृपलाणी, सुरेंद्र नामदेव यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. प्रभाग 16 मध्ये कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता कंबर कसली आहे. राजेश्वर मंदिराला ब दर्जा मिळावा आणि त्याला 50 कोटीचा विकास निधी मिळावा. देवेंद्रजीनं 11 जूनला इथं सभेत कबूल केलं. 18 जूनला मुंबईला सभा बैठक झाली आणि बैठकीमध्ये देवेंद्रजीनं ब वर्ग दर्जा देण्याचा कबूल केला. निधी पण ते देणार आहे. त्या अकोला शहरामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी 450 कोटी, स्विमिंग पूलसाठी 30 कोटी, महाराष्ट्रात सगळ्यात अद्यावत असा सांस्कृतिक भवनासाठी 30 कोटी, आपलं जो दवाखाना आहे सरकारी दवाखाना त्याच्यासाठी 100 कोटी, सुपर स्पेशालिटीसाठी 160 कोटी आणि 2000 कोटीचं अकोल्याला नागरिक सुविधा देण्याचंही त्यांनी कबूल केलं होतं आणि ते कृतीत उतरवलं आणि आज अनेक कामांच्या वर्क ऑर्डर तयार आहेत. मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की देवाला काही सांगायची गरज नाही, पण देवाला आल्यानंतर आपल्या शहरात राजेश्वर नगरीत काही ते घेऊन गेले पाहिजे. आपलंही काही देणं लागते आणि म्हणून
तुमच्या वतीनं मी देवेंद्रजींना आज अभिवचन देतो की भाऊ, पुढच्या वेळेस जेव्हा याल तेव्हा विजयी सभेसाठी याल. मागच्या वेळेस आलो, तुम्ही सभा घेतली होती, तुम्ही 50चं आवाहन केलं होतं, आपण 48 जागा दिल्या. आज आम्ही या तमाम अकोलेकरांच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो, तुम्हाला वचन देतो की पुढच्या विजयी सभेत येताना 60+ नगरसेवक घेऊन येऊ आणि मगच तुम्हाला आम्ही समोर जाऊ हे अभिवचन देतो. तुम्ही आजपर्यंत जे प्रेम, विशेष प्रेम आमच्यावर केलं त्याचे आभारही मानतो. माझ्यावर तर खूप जास्त प्रेम केलं. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गटाच्या अधिकृत उमेदवार सौ संगीता पिंटू वानखडे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंकज ज्ञानेश साबळे यांच्या संयुक्त जनसंपर्क व प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन मंगळवार 6 जानेवारी रोजी गोरक्षण रोड परिसरात उत्साहात पार पडले. महाविकास आघाडीच्या या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मनसेचे राज्य उपाध्यक्ष व विदर्भ नेते राजूभाऊ उंबरकर, प्रदेश उपाध्यक्ष श्यामबाबू अवस्थी, प्राध्यापक विश्वनाथ कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महानगर अध्यक्ष रफिक सिद्दीकी, महानगर कार्याध्यक्ष देवानंद टाले, मनसे महानगराध्यक्ष सौरभ भगत, जिल्हा उपाध्यक्ष सतीश फाले, रणजित राठोड आणि जिल्हा समन्वयक दिलीप आसरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी उपस्थित राहून उमेदवारांना बळ दिले. सुनील सुपर शॉपीच्या बाजूला असलेल्या या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी माजी नगरसेविका उषाताई साबळे, विद्याताई अंभोरे, मनीषा महल्ले, संगीता दाडू, कोकिळा वाहुरवाग यांच्यासह अजय पागरूत, गजानन गणोजे, अरुण भेराणे, अनिल कोरपे, गडेकर गुरुजी, श्रीधर मोरे, शिवाजीराव म्हैसने, राजेश राऊत, राजेश्वर वाघमारे, गजानन भटकर, विलास महल्ले, अभिजित बोंडे, दिलीप राऊत, जयेश ठोसर, निशांत जाधव आणि रुपेश कांबळे यासह असंख्य महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग 15च्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला. या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग 15 मध्ये आता निवडणुकीची चुरस अधिकच वाढली असून या संयुक्त आघाडीने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. 15 तारखेला अकोला महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं अकोला शहरामध्ये, अकोला महानगरपालिकेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वाटा या सर्व आमच्या मित्रपक्षांना घेऊन संपूर्ण शहरामध्ये, महानगरपालिकेमध्ये आम्ही उमेदवार उभे केले आहेत. आम्ही ही निवडणूक या ठिकाणी लढवत आहोत आणि या निवडणुकीच्या निमित्तानं पुढच्या 5 वर्षामध्ये अकोला शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं, सार्वजनिक प्रश्नाच्या दृष्टीनं ते प्रश्न सुटले पाहिजेत. या शहरामध्ये अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत, सार्वजनिक अनेक प्रश्नांच्या समस्या या शहरामध्ये आहेत. पश्चिम विदर्भातली एक मोठी महानगरपालिका म्हणून आपण अकोल्याकडे पाहतो आणि या अकोला महानगरपालिकेमध्ये आज आम्ही सर्व पक्ष मिळून ही निवडणूक लढत असताना आज आपल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये पंकज ज्ञानेश साबळे अ मध्ये आणि सौ संगीता आनंद वानखेडे ब मध्ये, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या दोन्ही पक्षाचे उमेदवार या प्रभागामध्ये आम्ही निवडणूक लढवून राहिलो. आज या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं. मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर आमच्या सर्व मित्रपक्षाचे सर्व सहकारी नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि येत्या 15 तारखेला आमचे हे दोन्ही उमेदवार चांगल्या मतानं निवडून येतील याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्णपणे विश्वास आहे. हे दोन्ही उमेदवार राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये
मागील अनेक वर्षापासून अत्यंत चांगले काम करणारे असे उमेदवार आहे। विशेषतः पंकज साबळे यांनी महानगरपालिकेमध्ये मागच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि आमच्या संगीता वानखेडे या सुद्धा अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाजसेवेचा व्रत घेऊन या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत आहे। या दोघांनाही आपल्या प्रभागामधल्या आपल्या वार्डामधल्या संपूर्ण अडचणी या ठिकाणी माहीत आहे। नागरिकांशी चांगला संपर्क त्यांचा आहे। मागील अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये जे काही सार्वजनिक प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आणि अनेकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये सामील होऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नामध्ये रस घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न या दोघांनी मागच्या काळामध्ये केलेला आहे आणि म्हणून माझी आज या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या प्रभागातील सर्व मतदारांना नागरिकांना विनंती आहे की येत्या 15 तारखेला दोघांनाही आपण निवडून द्यावं। एकाची निशाणी रेल्वे इंजिन आहे आणि दुसरी तुतारी वाजवणारा माणूस आहे। या दोन्ही निशाणीवर आपण बटन दाबा, दोघांनाही अकोल्याच्या महानगरपालिकेमध्ये पाठवा आणि आपल्या प्रभागामध्ये पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी आणून उरलेले विकासाचे कामं पूर्ण करण्याची ग्वाही सुद्धा त्यांच्या वतीनं आम्ही सगळेजण या ठिकाणी देतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। अकोला महानगरपालिका निवडणूक येत्या 15 तारखेला जी निवडणूक होणार आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे की या अगोदर सुद्धा पंकज साबळे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून आपण सर्वांनी निवडून दिला होता। सोबतच आमच्या संगीताताई वानखेडे सुद्धा सोबत आहे। पंकज साबळे अ गटातनं आहे, प्रभाग क्रमांक 15 अ गट आणि संगीताताई ब गटामध्ये आहे। संगीताताई यांचं पोटचिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि पंकज साबळे रेल्वे इंजिन। मी आपणा सर्वांना विनंती करतो की या सर्व रणधुमाळीमध्ये आपण जर पाहत असाल की युवा नेतृत्वाला आम्ही संधी दिलेली आहे। आपल्या परिचयाचे असणारे उमेदवार म्हणजे या अगोदर निवडून जरी नसन आला तरी आपल्या प्रत्येक हाकेला हो देणारा उमेदवार आम्ही आपल्या समोर दिलेला आहे। मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्या आईने काटकसर पाहिली आहे, माझ्या पत्नीने काटकसर पाहिली आहे, राज्यातल्या माझ्या बहिणीने अनेक बहिणीची काटकसर पाहिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना मदत व्हावी या चांगल्या उद्देशाने लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली। आज त्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मला मिळालेला बहुमान हा सर्व पक्षांपेक्षा श्रेष्ठ असून ही लाडकी बहीण योजना बंद पडावी यासाठी अनेकांनी खोडा घातला, मात्र ते आडवे पडले। मतदारांनी खोडा घालणाऱ्याला जोडा दाखवला। आता कुठलाही मायकाला आला तरीही कधीही लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत मतदारांना दिला। ते अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असताना अमरावतीतून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। राजकमल चौक स्थित असलेल्या नेहरू मैदानावर त्यांनी विरोधकांवर तोफ डागली। पुढे बोलताना शिंदे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले। ते देशाचे सक्षम पंतप्रधान असल्याचा गौरव उद्गारही त्यांनी केला। आतापर्यंत ज्या ज्या पक्षाची सत्ता होती त्या सर्व पक्षाचा आपण अनुभव घेतला आहे। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याची आव्हानही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत केले आहे। सभेला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूड, माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, मंत्री संजय राठोड, माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूड, ज्ञानेश्वर धाणे पाटील, प्रीतीताई बंड, गजानन वाकोडे तसेच पक्षाचे निरीक्षक, सर्व जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख व पदाधिकारी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते। गुलाबराव महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही सगळी भूमी आणि म्हणून या भूमीला मी वंदन करतो आणि अमरावतीला येण्याची संधी, मी तुम्हाला भेटण्याची संधी कसं काय सोडू शकतो, कारण इथं आपले सगळे जीवाभावाची लोक राहतात आणि लाडक्या बहिणी मी आता बघतोय विधानसभेच्या निवडणुकीनंतर नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील
लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्ती असते, खूप जास्ती असते. आणि मी नेहमी सांगतो, लाडक्या भावांना निवडून आणायला मोठा सपोर्ट लाडक्या बहिणींचा असतो बरं का. आणि ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, हे समीकरण झालेलं आहे. हे आता गणित झालंय, विधानसभेत नगर परिषदेमध्ये पाहिलंय, अनुभवलेलं आहे. आणि म्हणून येत्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन आपण दाबणार ना, धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या आपल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपल्याला विजयी करायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने एवढी मोठी सभा या ठिकाणी आहे, पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, हे जोमाने कामाला लागले तर मला वाटतं चांगलं या ठिकाणी अमरावती महापालिकेमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि बाळासाहेबांच्या विचारांचा हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकासाचा भगवा, तुमच्या सगळ्यांचा भगवा आणि महाराष्ट्राची शान असलेला धनुष्यबाण, हा धनुष्यबाण या महापालिकेवर आणि भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींना, मातांना सरकारच्या माध्यमातून काही ना काही अशी योजना करायची. आणि त्यातूनच माझी लाडकी बहीण योजना हिचा जन्म झाला आणि ती योजना सुरू झाली. आणि म्हणून काही लोक योजना बंद पाडा कोर्टात गेले, खोडा घातला, त्याच्यामध्ये आडवे पडले. पण खोडा घालणाऱ्यांना माझ्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला आणि घरी बसवून दिलं. आणि थोडकी नाही तर 232 आमदार निवडून आले महायुतीचे. आणि तुमच्या आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचे कमी जागा लढवून आपण 60 आमदार निवडून आले, हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. आणि म्हणून कुणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. भारतीय रेल्वेने आर वॉलेट वगळता इतर सर्व डिजिटल माध्यमांद्वारे रेल1 ॲपमध्ये अनारक्षित तिकीट खरेदीवर 3% सवलत सुरू केली आहे. ही सुविधा यंदा केवळ 14 जानेवारी ते 14 जुलैपर्यंत लागू राहील. भारतीय रेल्वेने नुकतेच सुरू केलेले रेल1 ॲप हे एक सर्वसमावेशक एकात्मिक ॲप्लिकेशन आहे, ज्याचा इंटरफेस वापरण्यास सोपा आहे. हे ॲप अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि iOS ॲप स्टोअर्सच्या डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. यामध्ये अनारक्षित प्लॅटफॉर्म तिकीट, आरक्षित तिकीट, थेट ट्रेन ट्रॅकिंग, तक्रार निवारण आणि कॅटरिंग इत्यादी सर्व प्रवासी सेवांचा समावेश आहे. रेल1 ॲप रेल्वेची प्रवाशांच्या संवाद सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते. हे विद्यमान UTS ॲपच्या क्रेडेन्शियल्सला देखील समर्थक देते. या ॲपद्वारे अनारक्षित तिकीट खरेदी करणे सोपे झाले आहे. आणि सोप्या भाषेत सांगायचे तर प्रवासी त्यांच्या घरातूनच त्यांची तिकिटे, प्रवासांची प्लॅटफॉर्मची दोन्ही तिकिटे बुक करू शकतात आणि अनारक्षित तिकीट खरेदीसाठी लांब रांगेत उभे न राहता ट्रेनमध्ये चढू शकतात. डिजिटल माध्यमांद्वारे अनारक्षित तिकीट बुक करताना 3% सवलतींची ही तरतूद 14 जानेवारी ते 14 जुलै 2026 या कालावधीत लागू राहील. तथापि आर वॉलेटद्वारे अनारक्षित तिकीट खरेदीवर 3% कॅशबॅक देण्याची सध्याची प्रणाली सुरूच राहील. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. पूर्व वैमनस्य ही राजकीय वादातून हिदायत पटेल यांची हत्या. शोकाकुळ वातावरणात हिदायत पटेल यांना दिला गेला निरोप. अकोला महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गर्जना. महापालिका निवडणुकीत भाजपचा अकोल्यात विजयरथ रवाना. भाजप आमदार रणधीर सावरकरांचा विजयाचा निर्धार. आमदार प्रकाश भारसाकडे यांना प्रदेश भाजपने बजावली कारणे दाखवा नोटीस. MIM सोबतची अभद्र आघाडीने अडचणी वाढल्या. रेल्वेने पहिल्यांदाच दिला अनारक्षित तिकिटांवर डिस्काउंट. रेल्वेचे ते ॲप देणार प्रवाशांना दिलासा.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,42,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.